पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी रात्रभर मुंबईतील आझाद मैदान येथे शिक्षकांसोबत मुक्काम केला। शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवलाय। फक्त पाठिंबा देऊनच दत्तात्रय सावंत सर थांबले नाहीत, तर शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत आता मुंबई सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय। त्यासाठी रात्रभर त्यांनी महाराष्ट्रभरातून आलेल्या शिक्षकांसोबत आझाद मैदान मुंबई येथे ठिय्या मांडला व शिक्षकांसोबतच त्यांनी आझाद मैदानातच मुक्काम केला। त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार, माजी आमदार श्रीकांत देशपांडे हेही उपस्थित होते। 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची सरकारने त्वरित अंमलबजावणी करून या शिक्षकांना टप्पावाढ करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद करण्याची मागणी यावेळी दत्तात्रय सावंत यांनी केली। यावेळी बोलताना आमदार सावंत म्हणाले, सत्तेतील आमदार विरोधातील आमदार यांनी शिक्षकांना अनुदान मिळावे यासाठी सरकारला धारेवर धरावे। 2016 साली शासनाने या शाळांना अनुदान मंजूर केलं होतं। आज 2025 उजाडले, 10 वर्षांचा कालावधी लोटलाय। मागील 70-75 वर्षात असं कधी झालं नाही, ते आता झालंय। त्यामुळे शिक्षकांनी माझा प्रश्न माझी जबाबदारी या भावनेने मोठ्या संख्येने आझाद मैदानावर यावं असं आवाहन त्यांनी यावेळेस केलं। यावेळी शिक्षक समन्वय संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते।